मित्रांनो नमस्कार. पंढरी पाटे. सध्या रिसेंटली मी ज्या ठिकाणी उभा आहे बॅक साईडला यवतमाळ शहरामधला जेवढा काही कचरा असतो त्या सर्व कचऱ्याचं संकलन सावरगड डेपोला संकलित केलं जातं आणि नंतर या ठिकाणी तो कचरा सेपरेट केला जातो, म्हणजे सेपरेशन केलं जातं आणि सेपरेशनच्या माध्यमातून मग त्या कचऱ्यापासून काही प्रमाणात खताची निर्मिती केली जाते. पण मला वाटतं या ठिकाणी सर्व यवतमाळ नगरपालिकेचे काही नगरसेवक आहेत. लोकेश शिंगोले सुद्धा आहेत, निलेश बेलोकार सुद्धा आहेत, शिवसेनेचे युवासेना जिल्हा प्रमुख प्रद्युम्न जवळेकर पण आहेत, प्रभाग क्रमांक 14चे दोनचे अत्तरसिंग चव्हाण साहेब आहेत, श्याम बनसोड आहेत आणि शंभरकर साहेब आहेत. ते काँग्रेस पक्षाचे नगरसेवक आहेत. आणि किती मला वाटतं 2 दिवसापासून की कालपासून आग लागलेली आहे. ही आग जवळपास सकाळी लागलेली आहे. सकाळी आग लागलेली आहे आणि या डेपोमध्ये जे श्वान असतात आपल्या यवतमाळ शहरामध्ये, जे कुत्रे असतात डॉग, त्याचं सुद्धा संकलन या ठिकाणी केलं जातं. म्हणजे ती त्यांच्यावरती जे ऑपरेशन प्रोसेस केली जाते आणि त्या माध्यमातून जे त्यांचं जे मॅटिंग होतं ते कंट्रोल होतं काही प्रमाणामध्ये. म्हणजे बाळांना ते जन्म देऊ शकत नाही. ते कुत्रे सुद्धा या ठिकाणी सोडण्यात आलेले आहेत कारण आगच एवढ्या मोठ्या प्रमाणात लागलेली आहे. आपण त्या ठिकाणी ती बॅक साईडला पाहू शकता, या ठिकाणी सुद्धा आहे. आणि या विषयाच्या संदर्भाने आपलं मत व्यक्त करण्यासाठी आणि या डेपोमध्ये हे जर असंच चालू राहिलं तर सकाळपासून मला वाटतं फायर डिपार्टमेंटच्या माध्यमातून आग विझवण्याचा प्रयत्न होतोय आणि काही प्रमाणात आग आटोक्यात आणण्याचा त्यांनी प्रयत्न केलाय. नेमका काय विषय आहे, एकंदर कसं हे टेंडर असतं आणि कशा पद्धतीनं खताची निर्मिती होते, या सर्व विषया संदर्भात माहिती देण्यासाठी माझ्यासोबत प्रभाग क्रमांक 28चे शिवसेनेचे नगरसेवक लोकेश शिंगोले आहेत. सर्वांना जय महाराष्ट्र. मी पंढरी भाऊ पाटे यांचे एकदा अभिनंदन करतो. त्यांनी वेळात वेळ काढून आम्ही नगरसेवक म्हणून, जसं आमच्या नेत्या आहे, गटनेत्या चैतालीताई बेलोरकर त्या आहेत, आमच्या अख्तरभैया चव्हाण यांच्या वहिनी आहे, मिसेस आहे, रविभाऊ शंभरकर आहे, त्यांच्या मिसेस आहे. मी यांना त्या सगळ्या सोबत येणार होत्या, तर परंतु आम्ही त्यांना विनंती केली पंढरी भाऊ की तुम्ही येऊ नका, कारण की इथं तुम्ही बघता आमच्या याच्याने सुद्धा इथं राहणं होत नाही आहे. खूप म्हणजे जवळपास 1-1.5 किलोमीटर पर्यंत दूर आहे आणि सगळं. आणि याच्यात पंढरी भाऊ त्यामुळे आम्ही सगळेजण जेंट्स इथे आलेलो आहोत आणि इथे जवळपास भाऊ करोडो रुपयाचं नुकसान झालेलं आहे. आता तुम्हाला जे माहिती असेल, कचरा संकलनाची जे मशीन आहे ती सुद्धा जाऊन खाक झालेली आहे आणि सोबत काही ज्या मशीन नवीन आलेल्या होत्या त्या वाचवण्यात जे आपले फायर प्रमुख आहे थोरात साहेब यांच्या माध्यमातून आपण खरात साहेब त्यांच्या माध्यमातून आपण थोडंसं थांबवलेलं आहे. प्रत्येक तालुक्यातनं सुद्धा आपण इथे फायर बोलवलेले आहे. परंतु माझा एक मुद्दा असा आहे की ही आग नेमकी लागली कशी, कारण की असं हे शक्य होत नाही. अचानक आग लागली असं तुमचा आरोप आहे. माझं अचानक लागली की जाणीवपूर्वक लागली, त्याच्या मागचा हेतू काय? आदरणीय आमचे नेते पालकमंत्री यवतमाळ जिल्ह्याचे संजूभाऊ राठोड यांना आम्ही, आमचे गटनेते चैतालीताई बेलोरकर आहेत, निलेश भाऊ बेलोरकर आमचे शहराध्यक्ष आहेत, शिवसेनेचे आमचे प्रद्युम्न भाऊ जवळकर आहे, आम्ही आणि सोबतच आमचे नगरसेवक हे सगळे मंडळी, आम्ही भाऊ पंढरी भाऊ आणि तुम्हाला सुद्धा आम्ही भाऊंचे हे करायला नेऊ आणि याची सखोल चौकशी झाली पाहिजे. कारण की ही आग माझ्या मते आणखी 8 दिवस विझणार नाही. आणि तुम्हाला एक सांगतो की आम्ही पहिले नगरसेवक असे आहोत की भाऊ आपल्या माध्यमातून आपण सगळे इथं आलो आणि आम्ही इथं जायजा घेऊन राहिलो या सगळ्या गोष्टीचा, की कुठपर्यंत इथं उभं सुद्धा राहता येत नाही अशा परिस्थितीत आपण आतापर्यंत या घटनास्थळावरती यवतमाळ नगरपालिकेच्या ज्या नगराध्यक्ष त्या आल्यात का? नाही, नगराध्यक्ष मॅडम पण आले नाही आहे आणि सीओ साहेब पण आले नाही आहे. परंतु मी त्यांना विनंती करेल की इथं अशी आग लागलेली आहे तर तुम्ही सगळेजण इथं यावं, ही इथं बघावं. आणि यात पुढे कॉन्ट्रॅक्टर, जे काही कॉन्ट्रॅक्टर असेल, आता मला माहित नाही कचऱ्याचा डेपोचा कोण काय कॉन्ट्रॅक्टर आहे, बरोबर, त्यांचा हलगर्जीपणा आहे की काय आहे, तर हे सुद्धा आपल्याला सखोल चौकशी मी आयुक्ताकडे आणि आमच्या आदरणीय पालकमंत्री महोदयांना विनंती करणार आहे भाऊ. आणि आपण तुम्ही लक्षात घ्या, बघू शकता या ठिकाणी जी आग आहे, हा जो याच्यातनं जो धूर क्रिएट होतोय तो साधारणतः 1 ते 2 किलोमीटर परिघामध्ये पसरलेला आहे आणि याचे ह्युमनच्या बॉडीवरती काय इम्पॅक्ट होतात याचा आपण विचार सुद्धा करू शकत नाही. आणि सगळ्या या नियर बिटवीन या परिसरामध्ये ग्रामीण भाग आहे, काही महिला प्रेग्नंट असतात, काही मुलं असतात, तर त्याच्या बॉडीवरती जे हार्ट अटॅकचे पेशंट असतात त्याच्या सुद्धा बॉडीवरती याचा इम्पॅक्ट होतो. आणि आग आटोक्यात आणण्यासाठी काही प्रमाणात फायर डिपार्टमेंट प्रयत्न करतोय. आणि या ठिकाणी जे नगरसेवक होते शिवसेना आणि काँग्रेस पक्षाचे, त्यांचं असं म्हणणं आहे की या ठिकाणी या घटनास्थळावरती अद्यापही नगरपालिकेच्या मुख्याधिकारी असतील किंवा नगराध्यक्ष असतील आणि नगरपालिकेचे मुख्याधिकारी हे घटनास्थळावरती पोहोचलेले नाहीयेत. या ठिकाणी श्वान होते
म्हणजे कुत्रे होते जे यवतमाळ शहरामधनं त्यांचं संकलन केलं जातं. एक सेपरेट डिपार्टमेंट आहे जे प्रामुख्याने आरोग्यावरती काम करतं. ही सगळी श्वान या ठिकाणातनं सोडून देण्यात आलेली आहे. आणि बॅक साईडला आपण या ठिकाणाकडे पाहू शकता, हा खताचा प्रकल्प आहे. हा खताचा प्रकल्प पूर्णपणे बंद आहे. एवढा बोगसपणा आतापर्यंत मला वाटतं कुणीतरी पाहिला नसेल. हे पूर्ण चित्र स्पष्ट आहे, खोटं बोलण्याचा काय विषय नाहीये. हा कुत्रा आणि- भाऊ हा आता सोडलेला कुत्रा आहे हे सोडलेला कुत्रा त्या ठिकाणी आपण पाहू शकता. अत्यंत वाईट परिस्थिती सध्याच्या कंडिशन मध्ये आपण यवतमाळ नगरपालिकेची तुम्हाला हे इकडे पाहतोय. दाखवतो भाऊ आणखी हे इकडे करोडो रुपयाची मशीन जळलेली आहे. आणि जे आहे ते रिअल आहे, याच्यात काय फोकांड्या मारण्याचा काय विषय नाहीये, प्रॅक्टिकल आहे. कारण नगरसेवकांनी ह्या सगळ्या भूमिका आपल्या समोर स्पष्टपणे मांडलेल्या आहे. आपण पाहू शकतो पाणी त्या ठिकाणी फायरच्या माध्यमातून मारण्यात येत आहे. इकडे पण दादा, आणि इकडे आपण पाहू शकतो जी मशीन आहे, या मशीनच्या माध्यमातून काही प्रमाणात खतांची निर्मिती, वेगवेगळे जे प्लास्टिक्स आहेत त्याचं सेपरेशन केलं जातं. ह्या सगळ्या मशीन्स या ठिकाणी आहेत. ही मला वाटतं लाखो रुपयाची मशीन आहे. किती कोटीचा आकडा आहे असं नागरिकांचं म्हणणं आहे. पाहू शकतो आपण ही मशीन या ठिकाणी जळालेली आहे. ही मशीन या ठिकाणी पूर्णपणे जळालेली आहे. ही फायर सर्व्हिसेसच्या माध्यमातून या ठिकाणी पाणी मारण्यात येत आहे. ही कंडिशन सध्या या डेपोची झालेली आहे. त्या ठिकाणी फायरचे खरात साहेब पण सकाळपासून प्रयत्न करतात, त्यांचं सुद्धा आभार. आणि आपण इकडे सुद्धा पाहू शकता की सगळे ढिगारे सकाळपासून पेट या ढिगाऱ्याने घेतलेली होती आणि आता काही प्रमाणात आग आटोक्यात आहे. पण पुन्हा एकदा जसं उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि उन्हाळ्याचे दिवस असल्या कारणानं ऊन अधिक जास्त असल्या कारणानं आग पेटत आहे. जसा वारा आला तसा या आग दोन पेटत जाते. भाऊ खरात साहेब आहे आपले विभाग प्रमुख फायरचे, यांनी खूप मेहनत घेतलेली आहे. माझ्यासोबत फायर डिपार्टमेंटचे खरात सर आहेत. सर काय सांगाल, कधीपासून हा प्रयत्न सुरू आहे? आग काही प्रमाणात आटोक्यात आली असं तुम्हाला वाटतं का? 10:30-11च्या दरम्यान सर कॉल भेटला की सकाळी की आपल्या इथं डम्पिंग ग्राउंडला आग लागलेली आहे. हा हा साधारणतः सर मागच्या साईडनं जे शेतकरी वर्गाकडून कचरा वगैरे जाळण्यात येते तिथून धुऱ्यानं आल्याप्रमाणे आणि सगळं बोला हा. आणि त्यामुळे ती आगीचा समजा एकदा हे पकडला आणि त्यात जास्तीत जास्त काय प्लास्टिक मटेरियल वगैरे असल्यामुळे आणि आता सध्या कडक उन्हाळा सुरू आहे तर त्यामुळे सगळं वाळलेलं हे असल्यामुळे बरोबर आहे. आगीचा तो हे जाणवला. पहिला समजा आपलं पहिलं मोठं व्हेकल आल्यानंतर त्यांनी विझवायचा प्रयत्न केला जास्तीत जास्त. मशिनरीला समजा थोडा टच झालेला आहे, म्हणजे गरम हे झाला. तसं बेसिक म्हणजे असा हे झाला, म्हणजे त्याला वाचवण्यात थोडंफार यश आलं. त्यानंतर नवीन जे साहित्य आहे आणि बाजूला श्वानचा पिंजरा होता आपल्या गावातील कुत्रे वगैरे ठेवलेले होते, तर त्या कारणानं ते पूर्ण आणि लाईन केली आणि शेड आणि समजा ते नवीन साहित्य तिकडे आम्हाला आगीला पोहोचू दिलं नाही. मर्यादित आपल्याला इथपर्यंत ठेवता आला, पण थोडंसं आम्हाला धुवा आणि याच्यामुळं थोडा त्रास जाणवत आहे. आणि ढिगारा मोठा असल्यामुळे आपण JCBच्या मदतीनं काही ठिकाणी कट ऑफ लाईन केलेले आहे, म्हणजे आपल्याला थोडं करून आग विझवता येईल.